तर सध्या मालवणमध्ये महाविकास आघाडीनं निषेध आंदोलन पुकारलेलं आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवण बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे। तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आता मालवणमध्ये निषेध मोर्चा काढतात। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 8 महिन्यांपूर्वी अनावरण झालेला पुतळा कोसळला आणि त्यानंतर संतापाची एकच लाट महाराष्ट्रभरात उसळली। महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहेत। मालवणमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे निषेध आंदोलन करतायत। याशिवाय मालवण बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे। पुतळा दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी ही मागणी केली जाते। आपले प्रतिनिधी दुष्यंत पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। दुष्यंत, काय अधिक करते? मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्घटना घडली त्यानुसार आता महाविकास आघाडी पाहायला मिळते। महाविकास तर शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जातंय। बारामतीत सुद्धा सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन पुकारण्यात आलं। महाराष्ट्रभरात संतापाची एकच लाट उसळलेली आहे, कारण या पुतळा दुर्घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून पुढे येते। मालवणमध्ये आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं निषेध आंदोलन सुरू आहे। एक निषेध मोर्चा काढला जातोय। छत्रपती शिवरायांचा हा अपमान असल्याची शिवभक्तांची भावना आहे, त्याच्यामुळे शिवभक्त हे संतापलेले आहेत। त्यामुळे निषेध आंदोलन महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी केलं जात आहे। मालवण बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे। मालवणमधल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। ही भावना आहे आणि आता तुम्ही मला सांगा, ती 10 गेली कुठे? आसामला गेली होती। ती 50-20 का काय गेली? ते 50 खोके एकदम ओके, ते 50 घेऊन विकले गेले। म्हणून आम्ही जाणार नाही। आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला अभिमान आहे। आणि हे 10 गेले म्हणून तुम्ही बिकाऊ नाही आहात, हे पण त्यांना कळलं पाहिजे। त्यांना काय वाटलं 1500 रुपये घ्या। तर ही दोन दृश्य आपण बघतो आहोत। सध्या मालवणमध्ये महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे आक्रमक होताना बघायला मिळत आहे। निषेध आंदोलन केलं जात आहे। पुतळा दुर्घटनेच्या विरोधात हे निषेध आंदोलन पुकारलं गेलेलं आहे। आघाडीकडून निषेध आंदोलन पुकारण्यात आलंय। महाविकास आघाडीकडून आज मालवण बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे। सध्या राजकोट किल्ल्यावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील दाखल झालेले आहेत। सुरुवातीला राजकोट किल्ल्यावरच्या देवस्थानाचं ते दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली जाणार आहे। काही वेळापूर्वी निलेश राणे काल दीपक केसरकर हे सुद्धा राजकोट किल्ल्यावर जाऊन आले। त्या ठिकाणी त्यांनी काही वक्तव्य केली आणि त्या वक्तव्यावरून सुद्धा आता राजकीय टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे। संजय राऊत यांनी आक्रमक होत कठोरात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे।